नमस्कार. तर आज आपण पालघरवरून मस्त असे ताजे ताजे बोय मासे आणलेले आहे. त्याचबरोबर कालवं आणि कोळंबी पण आणलेली आहे. तर त्यापैकी आज आपण बोय माशाचे आंबट तिखट कसं बनवतात त्याची रेसिपी बघूया. तर सर्वप्रथम आधी ते स्वच्छ असे करून घ्यायचे विळीवर, त्याचे खवलं काढून घ्यायची आहे. पोट वगैरे साफ करून हे बघा अशा प्रकारे. अगदी झटपट रेसिपी आहे, नक्की करून बघा. तर असे साफ के स्वच्छ असे 4 ते 5 वेळा पाण्यामधून धुवून काढून त्यातला आपण आता मॅरिनेशन करून घेऊया. हळद, मीठ, तिखट हे सर्व लावून तर आता त्याचबरोबर त्याला आपण एक हिरवं वाटण तयार करणार आहोत. हिरवं वाटणसाठी आपल्याला मिरची, आलं, कोथिंबीर, लसूण हे मिक्सरला लावून घ्यायचे. हे वाटणही त्याला आपण लावून अर्धा तास आपण मुरत ठेवूया. ही अगदी झटपट कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे. त्याचबरोबर चिंचेचा कोळ करून घेऊन त्याला आपण चिंचेचा कोळही लावून ठेवूया. तर हिंसट असते ही मच्छी खूप, त्यामुळे त्याला आंबटपणाची गरज असते. तर चला, ही कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला, आता ठेचलेला लसूण ह्याला भरपूर प्रमाणात लागतो, तर आपण आधी लसूण ठेचून घेऊया. चिंचेचा कोळ लावून ठेवलेला होता आपण. तर आपण पॅनमध्ये तेल टाकून लसूण परतून घेऊया. लसूण परतून झाला की त्यामध्ये आपण लाल तिखट, हळद चिमूटभर आणि लाल तिखट मसाला टाकून जे मॅरिनेट केलेलं मच्छीचे तुकडे आहेत ना ते परतून घेऊया. हे बघा अशा प्रकारे परतून घ्यायचे. त्याला झाकण ठेवायला गरज नाही आहे, अशीच ही मच्छी लवकरच शिजते. त्यामुळे नुसते परतून थोडं पाणी आणि चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि एक उकळी काढायची. बघा असं आता एक उकळी काढून घेऊया त्याला. आपलं कालवण तयार आहे. त्याला आंबट तिखट असं म्हटलं जातं. तुमच्याकडे काय म्हणतं ते नक्की सांगा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. त्याचबरोबर आपण फ्राय पण करून घेऊया. तर रव्यामध्ये आपण मीठ, हळद, लाल तिखट हे मिक्स करून जे मॅरिनेट केलेली मच्छी आहे ती घोळवून त्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तशी झटपट होणारी रेसिपी आहे, कमीत कमी साहित्यात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की सांगा या मच्छीला, आणि कोणाकोणाला आवडतं ते पण सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.